सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. बिदरी कुस्ती मैदानात चुरशीच्या लढती, प्रेक्षक मंत्रमुग्ध. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. बिदरी येथील श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या वतीने आयोजित मॅटवरील मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगलेल्या चुरशीच्या लढतीने कुस्तीप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फिटलं. आक्रमक डावपेच, वेगवान झटापटी आणि थरारक चढाओढींमुळे मैदान अक्षरशः दणाणून गेले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के.पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आलं. स्पर्धेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध वजन गटातील तब्बल 300 मल्लांनी सहभाग नोंदवला असून कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. स्पर्धा सकाळ व दुपार अशा 2 सत्रामध्ये पार पडत आहे. सकाळच्या सत्रात वजन काटा पूजन कारखान्याचे संचालक पंडितराव केने, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील बाणगेकर व संचालक रणधीर विजयसिंह मोरे यांच्या हस्ते झाले. तर सायंकाळी पारंपरिक आखाडा पूजन अध्यक्ष के.पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पहिल्याच दिवशी विविध पूजन गटातील मल्लांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक फेरीत चुरस वाढत गेल्याने मैदानातील वातावरण रंगतदार झाले होते. हजारो प्रेक्षकांनी या थरारक कुस्त्यांचा आनंद लुटला. पहिल्या दिवशी विजयी ठरलेल्या मल्लांमध्ये उद्या अंतिम लढती रंगणार असून या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुस्ती रसिकांमध्ये या लढतीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.